येशू हा प्रत्यक्ष देव असल्या कारणाने हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपला सिद्धांत हा आहे वचनाच्या आधारावर की येशू हा पूर्ण देव होता त्याच्या अवतारित स्थितीमध्ये आणि पूर्ण मानव होता. ही वॉज फुली गॉड अँड फुली मॅन. एका तरुणांच्या सभेमध्ये आम्ही होतो नाशिकला. तर रात्री 12-12:30ला एक 10-12 मुलं आले. दारावर ठोकलं, अंकल अंकल उठा म्हणे, आम्हाला बोलायचं आहे म्हणे. मग त्यांच्यात वाद चालला होता. काही म्हणत होते की येशू पूर्ण देव होता त्याच्या अवतारित स्थितीमध्ये, आणि पूर्ण मनुष्य होता, पूर्ण देव होता. ही भूमिका जी मी आता सांगितली ती. आणि काही लोक म्हणते नाही, तो 50-50 होता, 50% देव 50% मनुष्य. आणि त्याच्यावर त्यांचा वाद चाललेला होता. मग त्यांना आम्ही समजून सांगितलं 50-50 नाही आहे, तो पूर्ण देव होता, पूर्ण मनुष्य होता. त्याने जाणून बुजून स्वतःला नियंत्रित ठेवलं. त्याचं ते देवी स्वरूप त्याने जाणून बुजून त्याला दाबून टाकलं, अशासाठी की तो आपल्यामध्ये राहू शकत. तो नसता राहिला तसा तर त्याच्या संगतीत कोणी टिकलं नसतं. देवाची जी पूर्ण रेव्हलेशन आणि त्याचं तेज आणि गौरव, त्यात गौरवाने तो जर राहिला असता तर त्याने जाणून बुजून ते दासाचं रूप धारण केलं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी.